तर नमस्कार मित्रांनो, कृषी सेवक बद्दल आपल्याला खूप कमेंट्स येत होत्या आणि त्याच अनुषंगाने आपण कृषी सेवक तसेच ग्रामसेवक याच्यामध्ये जो तांत्रिक घटक आहे त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत। आणि त्याचप्रमाणे आपल्या या चॅनलवरती या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, ज्या सरळ सेवा आहेत, यांच्याविषयी व्हिडिओ सुद्धा आपण तुम्हाला देणार आहोत। आणि या व्हिडिओमध्ये जे तांत्रिक घटक आहे कृषी सेवक मधला आणि त्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम आहे कृषी सेवकचा अभ्यासक्रम याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत। संपूर्ण तुम्हाला ज्या गोष्टी माहीत आहेत, ज्या गोष्टी माहीत नाहीत, या सर्वांची आपण चर्चा करणार आहोत। तर पहिल्यांदा जे कृषी विस्तार अधिकारी आहे, आता या वर्षातील कृषी विस्तार अधिकारी या पदासाठी जी भरती आहे ती परीक्षा जी आहे ती परीक्षा झालेली आहे। आता राहिलेले आहेत कृषी सेवक आणि ग्रामसेवक। आणि याच्यामध्ये तांत्रिक घटकामध्ये कृषी विषयक जे परीक्षेमध्ये येतात प्रश्न जे येतात त्याच्याविषयी देखील आपण बोलू। आणि कृषी विस्तार अधिकारीचा पेपर आज पाहिलेला आहे आपण, आणि त्यामध्ये देखील IBPS ने कोणकोणत्या ट्रिक वापरलेल्या आहेत, कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत ते देखील पाहू। तर महाराष्ट्र कृषी विभाग कृषी सेवक भरती 2023 मार्फत 2107 कृषी सेवकांची भरती करणार आहे। आणि त्याच अनुषंगाने कृषी सेवक अभ्यासक्रम 2023 जाहीर करण्यात आला आहे। आणि कृषी सेवक पदाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर आपल्याला कृषी सेवकाची जे अभ्यासक्रम आहे त्या परीक्षेसाठी जे अभ्यासक्रम आहे तो माहीत असणं आवश्यक आहे। आणि परीक्षेच्या स्वरूपावरूनच आपल्याला कोणत्या विषयास किती वेटेज आहे याची माहिती मिळते। त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाच्या आधारावरच आपण अभ्यासासाठी जी तयारी आहे ती करू शकतो। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, उमेदवारांना त्या अभ्यासक्रमाविषयी माहिती नसते, काहींना तरी कृषी घटकाची माहिती नसते की काय अभ्यासक्रम आहे त्याचा नक्की। कारण आता परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे म्हणून परीक्षा द्यायला जायचं असे देखील ॲग्रिकॉस आहेत। कारण ते त्यांच्या व्यापामध्ये आहेत, काही उद्योग करत आहेत, जे व्यवसाय करत आहेत, नोकरी करत आहेत, त्यामुळे त्यांना प्रत्येक जे पुस्तक आहे ते घेऊन त्याच्यामध्ये पूर्ण वाचून त्याच्यामधले जे IMP जे पार्ट आहे तो साईडला काढणं हे सर्व जमत नाही। आणि तेच काम आपण ह्या ॲग्रिकॉस मित्रांना आपण करून देणार की जेणेकरून जे आपले जास्तीत जास्त जे व्ह्युअर्स आहेत ते नक्कीच ही परीक्षा क्रॅक करू शकतील। आणि फक्त 2 तासामध्ये तुम्ही सरकारी नोकरीमध्ये जाणार आहात आणि तेच 2 तास तुमचे जे कृषीमधील जे कृषी सेवक तुम्ही होणार आहात की नाही हे ठरवणार आहात। तर कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि ती परीक्षा स्पर्धात्मक स्वरूपामध्ये IBPS घेणार आहे। आणि जे ZP जी परीक्षा आहे ती सुद्धा IBPS घेत आहे। आणि त्याचमधून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की IBPS जे प्रश्न काढते, प्रश्न विचारते त्याचे नक्की स्वरूप कसे आहे। या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावरती 80 प्रश्न 80 गुणांसाठी आहेत। आणि याच गुणांसाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नासाठी कृषी विषयावर एकूण 60 प्रश्न आहेत 120 गुणांसाठी। तर ते देखील आपण पाहूयात। तर मराठीमध्ये 20 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न 1 मार्कसाठी। इंग्रजीमध्ये 20 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न 1 मार्कसाठी। आणि त्याचप्रमाणे सेम सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यासाठी आहे 20 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी। आणि कृषी विषयक जे घटक आहेत त्यांना 60 प्रश्न आहेत 120 गुणांसाठी। म्हणजेच बाकी जे 4 विषय जे आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य, बौद्धिक चाचणी यांना एक प्रश्न 1 मार्कसाठी आहे। परंतु हे जे 4 विषय आहेत तेच विषय तुमचे जे रँकिंग आहे, तुमचं लिस्टमधील फायनल मेरिट लिस्टमधील जो क्रमांक आहे हे 4 विषय डिसाईड करणार आहेत। कारण यामध्ये एक प्रश्न 1 मार्कला असल्यामुळे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला ऑड नंबरमध्ये गेलेले पाहायला मिळतील, म्हणजे विषम संख्यामध्ये सुद्धा मेरिट लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपल्याला फक्त कृषी विषयाचे 60 प्रश्न आहेत 120 गुण आहेत 200 पैकी, म्हणून त्याच्याकडे जास्त फोकस न करता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याच्यावर देखील तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे। कारण कृषी 60 प्रश्न सोडले तर बाकी जे 80 प्रश्न आहेत ती या बाकीच्या 4 विषयांचे आहेत। आणि याच्याच मधील जे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आहे हे 2 सब्जेक्ट जे आहेत ते रँकिंग डिसाईड करणारे ठरत आहेत। आतापर्यंत ज्या परीक्षा झाल्या सरळ सेवा त्या परीक्षेमध्ये तुम्ही चेक करा की आपण कृषी विषयामधील अंदाज लावू शकतो कशा प्रकारे प्रश्न येईल।
मराठीमधील अंदाज लावू शकतो, इंग्रजीमधील अंदाज लावू शकतो, परंतु सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याच्यावरती आपण अंदाज लावू शकत नाही, कारण यांचा सिलेबस खूप वास्ट आहे. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हा तर विषय आपल्या डोक्याच्या पलीकडचा आहे किंवा अभ्यासाच्या पलीकडचा आहे. त्यामुळे काय वाचावं हा देखील एक प्रश्न असतो. आणि आत्तापर्यंत ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामधून आपण थोडं अंदाज बांधतच आहोत की नक्की कशा प्रकारे हे प्रश्न विचारले जाते IBPS मार्फत. आता काही जे अकॅडमी असतील, काय संस्था चालक असतील किंवा क्लासेसवाले असतील, ते ठामपणे मत देत असतील किंवा मांडत असतील की जे सामान्य ज्ञान आहे ते आमच्या पुस्तकातून आलं, बौद्धिक चाचणी आहे ते आमच्या पुस्तकातून आलं, परंतु शेवटी आपण कॅल्क्युलेट करायला जेव्हा जातो तेव्हा असं होत नाही. त्यामुळं हे दोन विषय जे आहेत ते नक्कीच चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि कशा प्रकारे प्रश्न विचारतील हे देखील आपल्याला जाणवलं पाहिजे. तर कृषी सेवक अभ्यासक्रमामध्ये मराठी विषयामध्ये 20 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी. त्याच्यामध्ये शब्दांच्या जाती आहेत, ज्या 8 जाती आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. लिंग, वचन, विभक्ती, प्रयोग, समास, काळ, अलंकार, मराठीतील शब्दसंपदा की ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. वाक्य रचनामध्ये वाक्यांचे प्रकार आणि वाक्यातील त्रुटी शोधणे, म्हणी, वाक्प्रचार, उत्तरावर प्रश्न, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. आणि म्हणजे संपूर्ण मराठी व्याकरण याच्यामध्ये येणार आहे. आता हे जे पॉईंट दिलेले आहेत हेच असतील असं नाही, याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे समास आहे किंवा जे इतर जे व्याकरणातील भाग आहेत ते देखील याच्यामध्ये येऊ शकतात. इंग्रजीमध्ये काय असणार पहा, 20 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी. आणि IBPSच्या आवडीनुसार जे पॅसेज आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, जे सेंटेन्स अरेंजमेंट आहे त्याच्यावरती विचारले जाऊ शकतात. पार्ट ऑफ स्पीच, स्पॉट द एरर, व्हॉइस, इनडायरेक्ट स्पीच, आर्टिकल्स, फिल इन द ब्लँक्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग, डिटेक्टिंग मिसस्पेल्ड वर्ड्स, एडम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इम्प्रूव्हमेंट ऑफ सेंटेन्सेस अँड कॉम्प्रेन्शन पॅसेज याच्यावरती प्रश्न विचारला जातो. म्हणजेच मराठी आणि इंग्रजीमध्ये एक पॅसेज येऊ शकतो ही आपण कल्पना करू शकतो किंवा आपण एक्सपेक्ट करू शकतोय. आता सामान्य ज्ञानमध्ये पहा, सामान्य ज्ञानमध्ये कृषी सेवक परिषद सामान्य ज्ञान विषयावरती 20 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी. आणि याचमध्ये प्रामुख्याने राज्यघटना, पर्यावरण, इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी आणि स्टॅटिक जनरल नॉलेज या सर्व विषयांचा समावेश होत असतो. आणि सामान्य ज्ञानामधील प्रमुख जे विषय आहेत ते कोणते आहेत पाहूयात. आधुनिक भारताचा इतिहास, भारत व महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील समाज सुधारक, आंतरराष्ट्रीय संघटना, भारतातील प्रथम व्यक्ती, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी, भारताचे शेजारी राष्ट्रांचे संबंध, हवामान इत्यादी स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्ये. त्याचप्रमाणे ज्या सामान्य ज्ञानामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा साधारणपणे भूगोलावरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो राज्यांच्या संबंधित. त्याचप्रमाणे आपल्याला नद्यांवरती विचारला जाऊ शकतो, जे आपले खनिजे आहेत खनिजांवरती विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतात. बौद्धिक चाचणीमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी असे 2 भाग पडतात आणि 20 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी. आणि बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान हे तुमचे डिसाईड करणारे विषय. अंकगणितमध्ये मूलभूत क्रिया, काळ, काम, वेग. आता याच्यावरती एक प्रश्न तुम्ही घेऊनच ठेवा. सरासरीवरती एक प्रश्न घेऊन ठेवू शकताय. नफा तोटा, शेकडेवारीमध्ये 1 ते 2 प्रश्न, भागीदारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, परिमिती, क्षेत्रफळ, वय, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण, लसावी मसावी, दशांश आणि अपूर्णांक याच्या संबंधात तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. आता अंकगणितवरती आपण 10 प्रश्न एक्सपेक्ट करतोय. बुद्धिमत्ता चाचणीवरती आपण 10 करतोय. त्याच्यामध्ये काय असणार आहे अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती, आकृत्या मोजणे, कोडे असतील, नातेसंबंध, दिशा, दिनदर्शिका, घड्याळ आणि आकृत्यांवरचे प्रश्न. अशा प्रकारे बौद्धिक चाचणीवरती गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या दोन्हीवरचे सुद्धा प्रश्न आपल्याला येणार आहेत. त्याचप्रमाणे कृषी विषय. आता कृषी विषय हा जो विषय आहे 40 प्रश्न आहेत. आता 40 जे प्रश्न आहेत ते 40 प्रश्न 80 गुणांसाठी आहेत. आता तुम्हाला पहिल्यांदा आपण सांगितलंच
60 प्रश्न आहेत 120 गुणांसाठी. या ठिकाणी मिस्टेक झाली. 60 जे प्रश्न आहेत ते 120 गुणांसाठी आहेत आणि त्याचा सिलेबस वास्ट आहे. असं आपण म्हणून चालणार नाही की आपण डिप्लोमा आहे, आपण BSc वाले आहोत, MSc वाले आहोत म्हणून आपल्याला जे 60 प्रश्न आहेत त्याच्यामधील आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न सुटतील आणि 60मधील 50 आपण प्रश्न बरोबर आणू, 100 मार्क्स पडतील. मराठी इंग्रजी याच्यामध्ये थोडेफार प्रश्न येतील बरोबर. अशा प्रकारे 140-150 पर्यंत आपण पोहोचू आणि त्याच्यावर आपलं सिलेक्शन होईल. असं होणार नाही, कारण तुम्हाला जो पेपर सोपा गेलेला आहे तो तुमचे जो बॅच आहे पूर्णपणे जी शिफ्ट आहे त्या सर्वांना सोपा जाणार आहे. जे दुसरी शिफ्ट आहे त्यांना जर अवघड असेल तर तुम्हाला नॉर्मलायझेशन होणार आहे. नॉर्मलायझेशनमुळे काय होईल, तुमचे जे गुण आहेत ते कमी होतील, ज्यांचा शिफ्ट अवघड होती त्यांचे वाढतील. अशा प्रकारे नॉर्मलायझेशन असतं. तर कृषी विषयामध्ये जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म, पीक संवर्धन व शेतीपूरक उद्योग, उद्यानविद्या, रोपवाटिका, फळबाग व्यवस्थापन, त्याचप्रमाणे उद्यानविद्या, भाजीपाला, फुलांचे उत्पादन, कृषी विस्तार, कृषी व्यवसायातील वित्त व्यवस्थापन, कृषी विपणन. तर हे मराठीमध्ये सिलेबस दिलेला. आपण इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा, तुम्हाला इंग्रजीमध्ये पाहिजे असेल तर आपण इंग्रजीमध्ये सुद्धा आपण लेक्चर घेऊ शकतो. तर हे जरी तुम्हाला जे सिलेबस आहे अभ्यासक्रम कृषीचा हा जरी सांगितला असेल तर याच सब्जेक्ट्समधील तुम्हाला प्रश्न विचारले जातील असं नाही. तुम्हाला पूर्ण कृषीमधलं काही विचारलं जाऊ शकतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला जे पिकांच्या ज्या जाती आहेत, व्हरायटीज आहेत, कोणत्या राज्यामध्ये कोणतं पीक आहे, कुठलं उत्पादन जास्त आहे, भारत सरकारने कुठल्या पिकाला त्या वर्षाचा दर्जा दिलेला आहे, वर्ष कोणतं वर्ष म्हणून पिकाला ते मान्यता दिलेली आहे, उगमस्थान त्यांचं, बोटॅनिकल नेम, त्याचप्रमाणे जे मार्केटिंग, ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये सुद्धा प्रश्न येणार आहेत. तर याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे ज्या सर्व संज्ञा आहेत, डेफिनेशन तुम्ही म्हणू शकता त्याला, डेफिनेशन महत्त्वाचे आहेत कृषी सेवक या पदामध्ये कृषी विषयाच्या प्रश्नांसाठी. तर कृषी सेवक यासाठी जो कृषी विषय आहे त्याचं आपण वेगळे लेक्चर घेणार आहोत. तर मित्रांनो, कृषी विषय हा कृषी सेवकसाठी हा महत्त्वाचा आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं कृषी सेवकसाठी नक्की अभ्यासक्रम काय आहे, नक्की काय येऊ शकतं आणि तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे. आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.